आहे की काल ज्या पद्धतीने आम्हाला कॉल झाले पोरांचे, इव्हन मी इथं आलो त्यावेळी देखील पोलिसांना ज्या गोष्टी मी कळवल्या, त्यानंतर जे कार्य चालू झाले, ठीक आहे, ते 3 पोरं आम्ही गल्लीतनं उचलून इकडे आणले. त्याच्यानंतर त्यांना तुम्ही ज्या पद्धतीने विचारलं वगैरे त्यांनी जी माहिती दिली आहे, पण आम्हाला महत्त्वाचं ज्या 2 पोरांची आम्हाला भीती, जे 2 पोरं घरात घुसले होते त्या पोरांकडे हत्यार वगैरे आहे. कारण की त्या पोरांनी आज नाही, ठीक आहे, बाहेर अजून कोणी त्यांच्या संघ अजून कोण सामील आहे मला माहित नाही, त्याच्या पुढे अजून कोणी, हे 5 जण असू शकतात, 100% अजून त्यांना ज्ञान देणारे अजून कोणी असू शकतात. त्यामुळे 100%, कारण की हे 19-20 वयाची मुलं आहेत, यांची बुद्धी एवढी चालेल इथपर्यंत जाईल मी तर एवढं सांगू शकतो. पण त्या जो त्यांचा मागचा बॅकग्राऊंडचा जो कोणी आहे त्याचा तुम्ही कृपया करून 24 तासामध्ये त्याचा काही पाठपुरावा करून तुम्ही त्याला तात्काळ 24 तासात त्यांना हे करावं. कारण की जे 24 तासात नाही झालं माझ्या मागं सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी द्यावी. माझ्या मागच नाही तर ते माझ्या घरामध्ये देखील आलेले, त्यांनी घरामध्ये देखील प्रवेश करून आतमध्ये विचारपूस केली आहे, पवन कुठे काय कुठे. उद्या मी घरी नसलो, फोटोचे घराचे फोटो काढलेले, ते उद्या इन फ्युचर मी घरात नसलो तेव्हा घरी लेडीज लोक असतात, त्यांना देखील धोकादायक होऊ शकतं. घरी लीड मला लहान बाळ आहे, माझं मुलगी आहे माझी बारकी, तिला देखील किडनॅप करून आज मला किडनॅप करायचं. पोलीस आहे आता यांनी बोलल्याप्रमाणे आमची सतर्क पेट्रोलिंग राहील, वॉच राहील, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त रिलॅक्स राहा. कारण हे कसं तुमच्यावरती सर माझा एक मुद्दा आहे की त्याला 1-2 दिवसासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळू शकेल का? का तर ती माणसं मिळेपर्यंत, ते माणसं मिळाल्यानंतर आमचं प्रोटेक्शन काढून घ्या. प्रोटेक्शन तुम्ही सगळे आम्ही प्रोटेक्शनला आहे ना, आता पोलीस एक लक्षात ठेवा, एका जिमला जातो सकाळी 6 तिथं तुम्ही असता का? नाही का सर, मी बी नाही, त्यांचा मुलगा नाही, कुठं बाहेर गेला बाबा दोस्ताबरोबर, तिथं कोणच आहे. ऐका, ही जी केस आहे आपण केस तपासू द्या मुळापर्यंत, बरंच पिक्चर क्लिअर होईल, तुम्हालाही नंतर आयडिया येईल, आम्हालाही आयडिया येईल, समजलं. परत आपण निर्णय 2 आरोपी आतमध्ये घ्या, का तर त्याच्या जीवाला 100% धोका. 24 तासाच्या फक्त आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये ते आतमध्ये पाहिजे. नक्की आमची तर ग्रस्त आहे, पण हे तुमचंही झालेलं आहे, पण वाढवावी, जास्त वाढवावी 100%. तुम्ही फक्त निश्चिंत राहा. काय झालं साहेब तुमच्यामध्ये, आमच्या ते येडोबाचं दुकान पडलं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले, पण ती काही दिसतच नाही, मोकळं काहीच दिसत नाही.